नमस्कार मंडळी, सॅम्स किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। परवा रविवारी म्हणजे 6 तारखेला ना आषाढी एकादशी आहे आणि आपण ना बुधवारीच ना रिसेंटली आहे ना उपवासाची रेसिपी दाखवलेली आहे। आज पण आपली आहे ना अजून एक खास आहे ना उपवासाची रेसिपी आहे, ती सुरू करायच्या आधी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, आजची आपली दुसरी रेसिपी आहे ती आहे उपवासाची कचोरी। मस्त अशी बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम फ्लेवरफुल आणि एकदम सॉफ्ट। आषाढी एकादशी स्पेशल आपण आहे ना उपवासाची कचोरी करणार आहोत। त्यासाठी आहे ना आपल्याला पारी आधी करून घ्यायची आहे। एक मिक्सरचं भांड घेतलंय, त्यात एक बाउल आहे ना ही वरई घ्यायची आणि जाडसर याचं पीठ वाटून घेऊया। मी ना वरईचं पीठ असं ना छानपैकी आहे ना जाडसर वाटून घेतलेलं आहे, त्याची आता छान पावडर तयार झाली। आता आपण आहे ना ही शिजवायची आहे। आता पारीसाठी ना आपण काय केलंय की पीठ शिजवायचंय म्हणून एक कढई घेतली आणि जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत। आपण एक बाउल आहे ना वरईचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार, म्हणजे 2 बाउल। त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। ह्याच्यात ना एक उकडलेला बटाटा पण येणार आहे, सो त्या अंदाजाने आपण आहे ना ह्याच्यात मीठ घालून घेतलंय। 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, 1 चमचा तेल। आता या मिश्रणाला आहे ना उकळी आणूयात आपण, म्हणजे उकळी यायला सुरुवात झाली की मग आपण जे वरईचं पीठ आहे ते घालून घ्यायचं। फ्रेंड्स, मस्त उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम आहे ना लो करायची आणि हळूहळू आहे ना ह्याच्यात सगळं वरईचं पीठ घालून घेऊया आणि पटापट कंटिन्यूस हलवायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही। हे बघा, लगेच असं पीठ आहे ना छान मिळून येतं। आता काय करायचंय की आहे ना लो फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटं ह्याला छान वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि मस्त वाफ आलेली। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण गार करून घेऊयात। आता कचोरीचं सारण तयार करायचं, त्यासाठी ना मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। त्यातनं सेम आपण जो बाउल वरईला वापरला तो एक बाउल आपण आहे ना ओलं खोबरं, एक तर तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता किंवा खोवलं तरी चालेल। त्यातनं अर्धा बाउल शेंगदाण्याचा कूट, इथे ना मी 5 ते 6 काजू घेतलेले आहेत, त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे, ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत। 2 ते 3 आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात एकदम कमी तिखट असतात, त्याचे बारीक असे ना काप करून घेतलेले आहेत ते। 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस। आता हे सारण मिक्स करून घेऊयात। ह्याच्यात तुम्हाला हवे असेल ना तर मनुके घातले ना तरीही चालेल, म्हणजे ते पण छान लागतात। आणि आपलं हे जे सारण आहे ते मस्तपैकी आंबट गोड तिखट असं त्याची इतकी सुंदर चव येते। आपलं सारण आता तयार आहे। आता दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण आहे ना पारीची तयारी करणार आहोत। त्यासाठी एक मी उकडून घेतलेला बटाटा घेतलाय। आता आपण आहे ना तो बारीक किसून घेऊयात। बटाटा छान बारीक किसून घेतलेला आहे। आता आपण गार झालेलं आहे ना वरईचं सगळं मिश्रण ह्याच्यात घालून घेऊयात। गार झालेले वरईचं सगळं मिश्रण काढून घेतलंय आणि आता एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं। आपण आता पीठ मळून घेऊयात। पीठ मळताना आपल्याला जर वाटलं तर आपण थोडंसं पाणी यूज करू शकतो। आपण पीठ छान असं मऊसर मळून घेतलेलं आहे। आता आपण कचोरी करायला घेऊया। आता आपण ना लिंबापेक्षा थोडासा मोठा असा गोळा करून घेऊयात आणि छान असा हातावर मळून घेऊयात। छान मळून घेतलेला आहे। आता काय करायचंय, हातानेच आपण आहे ना असं छानपैकी त्याला होल करून घेऊयात। असं आपण आहे ना होल म्हणजे खड्डा करून घेतलेला आहे। आता काय करायचं, 1 चमचा सारण घ्यायचं, आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ना ते ह्याच्यात घेऊया। 1 ते 1.25 चमचा असं घ्यायचं ह्याच्यात आणि पाण्यात मी हे बोट आहे ना बुडवून घेतलं होतं। आता असं थोडंसं खाली प्रेस करायचं, म्हणजे कसं होतं की आपली जी कचोरी आहे ती फुटत नाही। आणि हे क्लोज करून कचोरी करून घेऊयात।
क्लोज करून आपण मस्तपैकी ना गोल गरगरीत अशी कचोरी करून घेतलेली. बाकीच्या पण कचोऱ्या अशाच पद्धतीने आपण करून घेऊयात. आपल्या कचोऱ्या इतक्या मस्त तयार करून आपण ठेवलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. आपलं तेल मस्त तापलेलं आहे. आता आपण आहे ना कचोरी ह्याच्यात घालून घेऊया. आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आपण. आता 2 मिनिटं अजिबात ह्याला हलवायला जायचं नाही, कारण कसं होतं की सुरुवातीला थोडंसं आहे ना स्टिकी असतं, थोडंसं चिकट असतं. त्याला खालून थोडंसं असं आहे ना भाजलं गेलं की मग आपण आहे ना उलटून चेक करूयात. 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की हलका कलर आलाय. फोर्क किंवा स्पून काहीतरी दोन्हीपैकी एक वापरायचं आणि कचोरी छान हलक्या हाताने आपण उलटून घेऊयात. बघा कलर पण तुम्ही बघू शकताय, असा मस्त आहे ना गोल्डन कलर, थोडासा असा डार्क पिंकिश कलर आला ना की मग काढूयात आपण. 2 मिनिटं झालेली आहेत. ही जी साईड आहे ती अजून थोडीशी कच्ची आहे, म्हणून आपण परत उलटून घेऊयात आणि लालसर अशा मस्तपैकी तळून घेऊयात. आपल्या कचोरीला ना इतका मस्त रंग आलेला आहे, इतक्या सुंदर तळल्या गेल्या. आता आपण आहे ना कचोरी काढून घेऊया आणि बाकीच्या पण अशाच तळून घेऊया. कचोरी ना गार झाली आहे, किती खुसखुशीत येते तुम्हाला दाखवते मी. मस्त खुसखुशीत झाली कचोरी. आता तुम्हाला कटही करून दाखवते, आवाज पण येईल तुम्हाला. मस्त अशी बाहेरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट, आणि सारण पण इतकं सुंदर दिसतंय ना त्यात. मंडळी, आषाढी एकादशी स्पेशल मस्त अशी खमंग खुसखुशीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी उपवासाची कचोरी तयार आहे. आणि आपण ती आहे ना दह्याबरोबर सर्व केली आहे. मंडळी, कचोरी तळताना बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना? या आषाढी एकादशीला नक्की करून बघा. आणि अजून एक गोष्ट आहे की इतर वेळेला तुम्ही आहे ना उपासाला करालच, पण आता श्रावण पण येतोय, त्यावेळेला कसं होतं की बऱ्याच वेळा सत्यनारायणच्या पूजा असतात किंवा बरेच असे काही कार्यक्रम असतात, त्यावेळेला उपवास असतो. सो ह्या कचोरी ज्या आहेत त्या तुम्ही आदल्या दिवशी करून आहे ना स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर केल्या आणि कोणी पाहुणे आले की पटकीने तळून एक 5 ते 10 मिनिटात तुम्ही देऊ शकता. सो नक्की ही खुसखुशीत कचोरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.